आयुष्य म्हणजे वळणावळणाने भरलेला एक प्रवास आहे. आणि कधीकधी ही वळणे आपल्याला अशा मार्गावरती घेऊन जातात, कधी आपण त्याचा विचारही करू शकत नाही. आणि असंच एक वळण मी माझ्या आयुष्यात आणण्याचा विचार करतोय. गेली 13 वर्ष मी या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केल्यानंतर एक मनात विचार आला, की आत्ता हा बदल करण्याची वेळ आहे. आत्ता हा एक नवीन मार्ग निवडण्याची वेळ आहे. नवीन मार्ग म्हणजे मी माझं एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. नवीन मार्ग म्हणजे मी माझा नोकरीचा राजीनामा दिला आहे. बरेच दिवसापासून मनात एक विचार चालू होता, की काहीतरी नवीन सुरू करावं. पण एक भीती होती मनामध्ये, की सुरू करता येईल की नाही? काय होईल याचं? नोकरीच्या शोधातसुद्धा आहे. मनामध्ये असंख्य विचार येत आहेत, की हे जे नवीन सुरू केलं आहे, त्याच्यामध्ये यश येईल की नाही? पण मनामध्ये एक आशासुद्धा आहे, की ज्या मी मनामध्ये एक गोष्ट ठरवतो, ती गोष्ट मला नक्की साध्य होते. त्या गोष्टीमध्ये मला यश नक्की येते. जेव्हा मी मुंबईहून पुण्याला येण्याचा विचार केला, तेव्हा मनात सुद्धा असंख्य विचार होते, की पुण्यामध्ये मला काही नवीन मार्ग मिळतील की नाही. पण या पुण्याने मला बरंच काही दिलं. आणि खास करून या जागेने. देवाची आळंदी. ज्या वेळा मनामध्ये असंख्य विचार येतात, त्यावेळेला निर्णय पक्का करण्यासाठी मी या जागी येतो, माऊलींचे आशीर्वाद घ्यायला. माझ्यासाठी आशेचा दीपस्तंभ म्हणजे हे श्री ज्ञानेश्वर माऊली. या बदलाच्या उंबरठ्यावर मी इथे उभा आहे. एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी. माझे पॅशन मला इतरांना दाखवण्यासाठी माझ्याजवळ व्यासपीठ आहे. ती म्हणजे हे यूट्यूब चॅनल. आत्ता सध्या माझ्या चॅनलवरती 1 सबस्क्रायबर आहे. आणि त्या सबस्क्रायबरला मला थँक्यू म्हणायचं आहे, कारण का त्याने तो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे. खूप खूप धन्यवाद. या मंदिरात मी माझ्या नवीन भविष्याच्या वाटचालीसाठी आशीर्वाद मागत आहे. प्रत्येक पाऊल, कॅमेऱ्यात टिपलेला प्रत्येक क्षण या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी मला आनंददायी ठरत आहे. तुम्हाला आमंत्रित करतो नवीन गोष्ट शोधण्यासाठी, नवीन जग बघण्यासाठी या कॅमेऱ्याच्या नेटद्वारे. हे आयुष्य खूप सुंदर आहे. प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आपल्याला एक नवीन उमेद देत आहे, नवीन आशेचा किरण देत आहे. कम्फर्ट झोनच्या पलीकडे एक आयुष्य आहे, ते मला जगायचं आहे. तो जगण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. माझ्यासारखे असंख्य असतील ज्यांना एक नवीन सुरुवात करायची आहे. तर मग मित्रांनो, घाबरू नका, सुरुवात करा. आत्ताच सुरुवात करा. प्रत्येक क्षणाला आलिंगन द्या आणि नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्याबरोबर ती एक सर्वोत्तम शक्ती आहे. चला तर मग या साहसाला, या प्रवासाला सुरुवात करूया, कारण अजून सर्वोत्तम येणं बाकी आहे.